नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. बांधकाम कामगाराची नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी कल्याणकारी मंडळाकडे आपल्याला सध्या ₹1 फी भरावी लागते. पण आता तुम्हाला ही सर्व काही मोफत करता येणार आहे. या संदर्भात एक जी-आर सुद्धा शासनाचा आलेला आहे. या जी-आरमध्ये काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा शासनाचा जी-आर आलेला आहे. या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत. तर हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर 13 ऑगस्ट 2025 ला आलाय. या जी-आर मध्ये काय माहिती आहे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकामाकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गीकृत करण्यात येते. सन 2020 पासून बांधकामावरची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर केली जाते. उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क ₹25 इतके निर्धारित करण्यात आले होते. त्यानंतर शासन निर्णय 1 क्रमांक येथील पत्राने बांधकामावरची नोंदणी व नूतनीकरण करण्याबाबत शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ₹1 करण्यात आली होती. सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकामावरची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजी बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता. त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने क्रमांक 3 येथील पत्रान्वये शासन मान्यतेसह सादर केला आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकामांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय काय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील कलम 12 व कलम 62 मधील तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, थोडक्यात काय तर इथून पुढे आता तुम्हाला नोंदणी किंवा नूतनी करण्यासाठी कोणतेही शुल्क मंडळाला भरायचे नाही. यापुढे तुमची सर्व काही नोंदणी व नूतनीकरण ही मोफत होणार आहे. तर मित्रांनो, हा शासनाचा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या बांधकाम मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.